आणखी एक मोठी बातमी आहे। सरकारनं माझ्या नादी लागू नये असं जरांगे पाटील म्हणतात। एसआयटी मध्ये तुमचेच लोक जास्त फसणार असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर त्या मंत्र्यांचा मला फोन आला होता। जरांगे पाटलांनी मोठा दावा केलाय। त्यामुळे आता जरांगे पाटलांना फोन करणारे ते मंत्री नेमके कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मराठा आंदोलनातील हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार आहे यावर आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे। माझ्या नादाला लागू नका, एसआयटी सगळ्यात जास्त एसआयटी चौकशीमध्ये तुमचे मंत्री फसणार अशी टीका त्यांनी केली। त्यांनीच मला जास्त संपर्क केला असा दावा सुद्धा जरांगे पाटलांनी केला आहे। यामुळे आता जरांगेंना फोन करणारे ते मंत्री कोण हा प्रश्न उपस्थित झालाय। त्यामुळे आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आणखी सांगतो माझ्या नादाला लागू नका। यासाठी सगळ्यात जास्त मंत्री तुमचे फुटणार आहेत। त्यांनी सगळ्यात जास्त संपर्क मला केला, बाकीच्यांनी नाही। बघूयात आता पुढे काय होते। तुम्ही तर खोटा अहवाल त्याच दिवशी बनवला हेही आम्हाला माहिती, फक्त हे नाटक आहे चौकशीचं। तुम्ही मराठ्यांवर किती अन्याय करणार आहे हेही माहिती, पण तुमचे दिवस सुद्धा थोडे नसता। तुमच्या पुढे एकच पर्याय, मला राजकारणाचं देणं घेणं नाही। मी कधीच राजकारण करत नाही, राजकारण माझा मार्ग नाही। मला माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।